राज्यात शिवसेनेची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? भाजप शिंदेंना दाबतंय का? भाजपनं राज्यात 100% भाजप किंवा ऑपरेशन लोटस सुरू केलंय का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि ही चर्चा उगाच नाहीये. कारण राजकारणात धूर उठतो म्हणजे कुठेतरी आग लागलेली असतेच आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तो धूर स्पष्ट दिसतोय आणि त्याला कारणीभूत ठरतायत राज्यात सुरू असलेल्या दोन मोठ्या घडामोडी. प्रकरण 1 अशोक खरात आणि प्रकरण 2 सातारा. त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे पक्षाविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका. आता हे सगळं एकत्र बघितलं ना तर चित्र खूप वेगळं दिसायला लागतं. आता या सगळ्यांचा परस्परांशी कसा संबंध आहे, हे ठिपके कसे जोडले जातात, हे सविस्तर सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ही स्टोरी वरवर साधी वाटली तरी आतून खूप खोल आहे आणि जितकं खोल जाल तितके नवीन प्रश्न समोर येतील. तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी झाली. अचानक शिंदे दिल्लीला गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्याच वेळेला राज्यात अशोक खरात प्रकरण बाहेर पडलं. आता इथेच पहिला मोठा ट्विस्ट आहे. कारण राजकारणात टायमिंग हा सगळ्यात मोठा खेळ असतो आणि इथे टायमिंग खूप काही सांगून जात आहे. हे प्रकरण खरं तर सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर शेकतंय का असं वाटत होतं. कारण सुनील तटकरे असतील, निलेश लंके असतील, रुपाली चाकणकर असतील यांचे खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले होते. रुपाली चाकणकरांना तर या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचं पद गमवावं लागलं. मात्र इथेच स्टोरी पलटी होते. कारण अचानक या प्रकरणाचं वादळ वळतं एकनाथ शिंदेंकडे. शिंदे पक्षाच्या एक नेत्यांचे फोटो बाहेर यायला सुरुवात होते. एकामागोमाग एक शिलेदार अडचणीत येऊ लागतात. सुरुवातीला दीपक केसरकर आणि खरात यांचे फोटो, त्याच्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांचे फोटो आणि मग बच्चू कडू यांचं नाव चर्चेत येतं. आता बच्चू कडू म्हणजे एकनाथ शिंदेंचे जवळचे मानले जाणारे नेते. मराठा आंदोलन असोत, शेतकरी प्रश्न असोत, ते कायम एकनाथ शिंदेंच्या सोबत उभे राहिलेत. मग इथे प्रश्न असा उभा राहतो की हा सगळा योगायोग आहे का, की कुठेतरी टार्गेटेड पद्धतीनं शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात कुठलीही गोष्ट अचानक घडत नाही. त्यामागे तयारी असते, प्लॅनिंग असतं आणि योग्य वेळ साधलेली असते आणि म्हणूनच ही शंका अधिक बळावते. अशोक खरात प्रकरण नेमकं तेव्हाच का बाहेर आलं जेव्हा शिंदे दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भेटी घेत होते. शिंदे दिल्लीला आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप, स्फोट. आता हा फक्त योगायोग आहे की मोठ्या खेळाचा भाग आहे? आता इथेच स्टोरी आणखी खोल जाते. कारण खरात प्रकरण धुमसत असतानाच साताऱ्यात अचानक राजकीय स्फोट होतो. इथे गोष्ट संपत नाही, सुरू होते. कारण दुसऱ्या बाजूला साताऱ्यात जे घडलंय ते आणखी मोठा सिग्नल देऊन जातं. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक होती आणि आकड्यांचा खेळ स्पष्ट असतानाही परिस्थिती अचानक पलटी होताना दिसली. बहुमत एका बाजूला असताना सत्ता दुसऱ्या बाजूला कशी गेली हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यासाठी जे काही घडलं ते साधं राजकारण नव्हतं तर थेट पॉवर गेम होता. नेत्यांना रिसॉर्टमध्ये हलवणं, कुटुंबियांवर दबाव आणणं, अपहरणाच्या तक्रारी समोर येणं आणि आता या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण पूर्णपणे तापलंय आणि सत्ताधारी युतीतलेच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत. आणि हे दोन्ही पक्ष जे राज्यात एकत्र सत्तेत आहेत तेच साताऱ्यात एकमेकांविरोधात मैदानात उतरलेत आणि हा संघर्ष इतका वाढलाय की तो थेट राड्यात बदललाय. आरोप प्रत्यारोप झाले, वातावरण तापलं आणि शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पण सगळ्यात धक्कादायक क्षण तो होता जेव्हा राज्याचे मंत्री शंभूराज देसाई स्वतः मैदानात उतरले. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. पण त्यांच्यानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं. कारण पोलिसांनी त्यांनाच ताब्यात घेतलं, झटापट झाली आणि सत्ताधारी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यालाच पोलिसांनी जुमानलं नाही. हे दृश्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर घडत होतं. हा फक्त राडा नव्हता, हा एक संदेश होता. आता हे सगळं घडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत भाजप मोठ्या भावाची भूमिका निभावतोय पण साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत हा सरळ इशारा होता. म्हणजे एकीकडे शिंदेंची दिल्लीवारी असताना एक मोठा राजकीय बॉम्ब राजकीय पटलावर फुटतो, त्याच वेळेला साताऱ्यात भाजपकडनं शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जातो आणि त्यावर भाजपचं शीर्ष नेतृत्व राज्यातलं शिंदे शिवसेनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करतं. त्यामुळे एकंदरीतच शिंदे शिवसेनेला हा दाबण्याचा प्रयत्न आहे का? भाजपनं फुल फ्लेज महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू केलंय का असा प्रश्न निर्माण होतो आणि याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या राजकीय स्टाईलकडे बघितलं
तर ही पहिली वेळ नाहीये. याआधीही शिंदे नाराज झाले होते, तेव्हा ते थेट दिल्लीला गेलेत किंवा दरेगावला गेलेत. म्हणजे त्यांची नाराजी शब्दांपेक्षा त्यांच्या हालचालींमधनं दिसते. आणि यावेळीही तेच झालंय का? शिंदे दिल्लीला गेले आणि राज्यात उलथापालथ झाली. शेवटी एक प्रश्न येतो, हे सगळं फक्त योगायोग आहे की महाराष्ट्रात मोठा राजकीय गेम प्लॅन सुरू झालाय? भाजप शिंदे सेनेला दाबण्याचा प्रयत्न करतंय का? ऑपरेशन लोटसचा पुढचा टप्पा सुरू झालाय का? का ही फक्त सत्तेतील समतोल साधण्याची एक खेळी आहे? कारण एक गोष्ट नक्की आहे, राजकारणात काहीच कायमचं नसतं. आजची युती उद्या बदलू शकते आणि आजचे मित्र उद्या प्रतिस्पर्धीही होऊ शकतात. आणि इथेच सगळ्या कथेला एक वेगळा टर्न मिळतो. कारण सत्तेचा खेळ हा फक्त आकड्यांचा नसतो, तो विश्वासाचा, टायमिंगचा आणि दबावाचा असतो. आणि जिथे दबाव वाढतो तिथे निर्णय बदलतात, निष्ठा बदलतात आणि समीकरणं एका रात्रीत उलटीपालटी होतात. आणि म्हणूनच आज जे दिसतंय ते अंतिम चित्र आहे असं मानणं हीच सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. कारण पडद्यामागे अजूनही काहीतरी मोठं शिजतंय, हालचाली सुरू आहेत, भेटीगाठी सुरू आहेत आणि योग्य वेळ येताच त्याचा स्फोट होऊ शकतो. आता बघायचं एवढंच की हा फक्त आवाज आहे की वादळापूर्वीची शांतता. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भाजप एकनाथ शिंदेंना आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न करताय का? याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. आणि हो टाइम महाराष्ट्राचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.